मंडळी, युट्यूब आणि सोशल मीडियावर हे वयस्कर बाबा क्रिकेट, चालू घडामोडीच्या गोष्टी सांगून अगदी मिश्किल भाषेत अध्यात्म समजून सांगताना तुम्ही पाहिलं असेलच। अर्थात हे मधुकर महाराजगिरी हे नाव संबंध महाराष्ट्राला ठाऊक आहेच, पण आपल्या विनोदी शैलीने अध्यात्माची मांडणी करत उपस्थित जनसमुदायाला अध्यात्माचं महत्त्व सांगत हसत खेळत कीर्तन करणाऱ्या याच मधुकर महाराजगिरी यांचं परवा निधन झालं। 55 वर्षाचे असणाऱ्या मधुकर महाराज यांनी कीर्तन करण्याआधी शिपायाची नोकरी केली होती। त्यानंतर ते कीर्तनाकडे वळले होते। अर्थात नोकरी करतानाही ते थोडेफार कीर्तन करत, मात्र नंतर त्यांनी लोकांना हसवत बारकावे व व्यावहारिक भाषेत कीर्तनाला रंग भरत लोकांना जे अध्यात्म समजवलं ते कुणाला जमलं नाहीये। आज मधुकर महाराजगिरी यांच्याबद्दल काही माहिती आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। मंडळी, महाराष्ट्राला कीर्तनकारांची मोठी परंपरा लाभली आहे। संत परंपरा सुद्धा आहेच, मात्र पूर्वीची कीर्तने ही धार्मिक बेस पकडून केली जायची। पुढे काळ बदलला आणि व्यावहारिक भाषेत ती मांडली जाऊ लागली। आता यामुळे सोलापूरच्या मधुकर महाराजगिरी यांची भाषाशैली सुद्धा अशीच व्यावहारिक। त्यातच त्यांनी आधी शिपाई म्हणून काम केलं असल्यानं त्यांना व्यावहारिक बोलणं कीर्तनात आणायला वेळ लागला नाही। परमार्थ करताना हाताची बोटे कशी ताट असली पाहिजेत, देणगी देताना बकवास वाचताना बोट कशी मंडळी ताट असली पाहिजेत, अशा वाक्यांमुळे समोरचं पब्लिक हसायचं सुद्धा आणि त्यातून शिकायचं सुद्धा। मधुकर महाराज यांना अभंग मुखोद्गत होते। कुठलेही वाक्य बोलताना ते कधी मध्ये थांबायचे नाहीत। विनोद त्यांच्या कीर्तनात कधी संपायचा नाही, कारण अध्यात्माला विनोदाची जोड देत ते कीर्तन करायचे। यामुळे पब्लिक त्यांच्या कीर्तनात अगदी रंगून जायचं। कोणत्याही अभंगाची ओळ ते सहज बोलत, त्यांना ती आठवावी लागत नसे। यामुळे त्यांचा संत साहित्याचा अभ्यास हा गाढा होता। फक्त अध्यात्मच नव्हे तर लोकांना समाज प्रबोधन ही केलं पाहिजे या हेतूने मधुकर महाराज हे नेहमीच समाज प्रबोधनकर गोष्टी बोलत। कीर्तनकाराने सजग असावं, फक्त अध्यात्मावर फोकस न करता समाज प्रबोधन ही करावं असं त्यांचं मत। यातच मधुकर महाराज सोलापूरचे असल्यानं सोलापुरी भाषेचा लहजा त्यांच्या बोलण्यात असे। वारकरी संप्रदायातील एक महत्त्वाचे कीर्तनकार म्हणून ते ओळखले जात। धर्म, सामाजिक प्रबोधन यांचा संगम त्यांनी छान पद्धतीने केला होता। उदाहरण द्यायचं झालं तर भगतसिंग, महात्मा गांधी यांची नावे घेऊन हिंदी देशभक्तीपर गाणी ते म्हणत। आता यातच बदलत्या राजकारणाबद्दल सुद्धा त्यांनी कितीतरी विनोदी शैलीतून टीका टिप्पणी केली होती। अगदी विराट कोहलीने कसा कॅच सोडला, रोहित शर्माची फिल्डिंग असेल, यावर सुद्धा ते बोलत। यामुळे आधुनिक जगात काय चाललंय यावर त्यांचं लक्ष किती असायचं हे यावर मंडळी कळून येतं। सूर्यकुमार यादव कॅच घ्यायला पुढे पळाला आणि विराट कोहली मध्ये आला, कॅच सुटला, हे सांगताना त्यांचा अभिनय अगदी बोलका असायचा। क्रिकेट मी पाहत असतो असं ते काय म्हणत। कीर्तन करताना मध्येच उपस्थित लोकांची चेष्टा करणं, मजा करणं, पखवाजवाल्याशी विनोद करणं, 5-1 मिनिटं हास्य विनोद भरपूर करणं आणि नेमका परत मुद्दा पकडून लोकांना जागेवर आणणं, यात त्यांचा हातखंडा होता। क्रिकेट, राजकारण, सामाजिक गोष्टी, अध्यात्म यांची सांगड त्यांनी चांगली घातली होती। यामुळे ते एकदा बोलायला लागले की जनरल नॉलेज सुद्धा लोकांचं वाढायचं। म्हणजे महाराष्ट्रातील कीर्तनकारांची परंपरा ही मोठी आहे। यात प्रत्येकाची आपापली शैली आहे। त्यामुळे मधुकर महाराज असोत अगर महाराष्ट्रातील कितीतरी कीर्तनकार महाराज असोत, त्यांनी आपापल्या परीने महाराष्ट्रात संत सेवा ही नेहमीच जागरूक ठेवली आहे। निवृत्ती महाराजांची विनोदी शैली सर्वांनाच माहिती आहे। बाबा महाराज सातारकरांची आक्रमक शैली अनेकांनी अनेकदा पाहिलेली आहे। आणि हल्ली कीर्तनकारांचे टीव्ही शोज सुद्धा होत आहेत, ज्यात कोणते कीर्तनकार चांगलं कीर्तन करतात यावर त्यांना नंबर दिले जातात। अर्थात कीर्तन हा प्रकार टीव्ही माध्यमात अशा प्रकारे येतो याचं निश्चितच कौतुक केलं पाहिजे। मात्र मधुकर महाराजांची शैली विनोदी असली तरी ती इतर कुणासारखीही नव्हती, ती त्यांची खास शैली होती। यामुळे मधुकर महाराज यांचा चाहता वर्ग मोठा होता। संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचे कीर्तन पाहणारे लोक आहेत। अभंग तोच, अध्यात्म तेच, मात्र ते ज्या पद्धतीने सांगितलं जातं त्यावरून कीर्तनकार हा ओळखला जातो। मधुकर महाराज सामाजिक प्रबोधनातून कीर्तन करत, राजकीय बोलत, क्रिकेटवर बोलत। यामुळे जमलेला जनसमुदाय हसायचाही आणि जनरल नॉलेज सुद्धा त्याला खूप मिळायचं आणि अध्यात्म सुद्धा त्याला त्या माध्यमातून ऐकवलं जायचं। यामुळे कीर्तनकारांच्या गर्दीत मधुकर महाराज लगेच कळून यायचे। सोलापूर जिल्ह्यातील नान्नज हे मधुकर महाराजांचं गाव। वयाच्या 55व्या वर्षी त्यांच्या अल्पशा आजारानं निधन झालं। आता यामुळे संपूर्ण वारकरी संप्रदायावर एक शोककळा पसरलेली आहे। विशेष म्हणजे ते याही वयात कीर्तन करायचे, याचं अनेकांना आजही अप्रूप होतं। त्यामुळे कितीतरी कीर्तनकार व जनसमुदाय मधुकर महाराजांना म्हणायचा की तुमचं वय झाल्या महाराज, तुम्ही आता कीर्तन बंद करा, पण महाराजांनी कधी ऐकलं नाही। यातच काल त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायावर शोककळा पसरलेली आहे। विनोदी शैलीत बोलत समाज प्रबोधन करताना अध्यात्म सुद्धा मांडणाऱ्या मधुकर महाराजगिरी यांना विशेष भारी तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली। मंडळी, मधुकर महाराजांबद्दल तुम्हालाही काय वाटतं कमेंट करून निश्चित सांगा। तसेच विशेष भारी या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।